नमस्कार. मुघल सम्राट औरंगजेब यानं छत्रपती शिवाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी मिर्झा राजे जयसिंगावर विशेष जबाबदारी दिलेली होती आणि शक्तिशाली असलेला मिर्झा राजे जयसिंग छत्रपती शिवरायांना कसंही करून अंकित आणायचं म्हणून दक्षिणेत आला होता. या मिर्झा राजे जयसिंगांनी पुरंदराच्या भोवती वेढा टाकलेला होता. जून महिन्याचा काळ आणि मिर्झा राजेचा हा वेढा जवळपास 73 दिवस चालू होता. 1665 साली जवळपास 2 महिने म्हणजे उन्हाळ्याच्या मध्यात टाकलेला हा वेढा, ऐन उन्हात टाकलेला हा वेढा पावसाळा सुरू झाला तरी चालूच होता. या वेढ्यामुळं छत्रपती शिवरायांना पुरंदराच्या बाहेर पडता येणं तर अवघडच होतं, पण त्यासोबत आणखी एक समस्या झाली होती जी मृग नक्षत्राच्या आगमनासोबत शिवरायांना सतावू लागली होती. ते म्हणजे वेढ्यामुळे पुरंदराच्या पायथ्यावर सगळीकडे मुघल सैन्यांचं वर्चस्व होतं आणि या वर्चस्वाला शेतकरी घाबरत होते. पेरणीचा काळ, नांगरणीचा काळ हा सगळा त्या वेढ्यामध्ये गेला होता आणि शेतकरी पेरणी करू शकले नसते ते एका भयंकर दुष्काळाला सामोरं जावं लागलं असतं. खरं तर छत्रपती शिवरायांना प्रतिकूल परिस्थितीत लढण्याची सवय होती, पण शेतकऱ्यांचा विचार समोर होता. नेमका हाच विचार शेतकऱ्यांचा राजा शिवाजी या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेला आहे. तो उतारा मी तुम्हाला ऐकवून दाखवतो. या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर राजा कायम झुंजत राहू शकला असता, पण राजांचा जीव किल्ल्यांच्या भिंतीमध्ये, बुरुजामध्ये अडकला नव्हता. किल्ल्यांच्या संख्येत नाही तर किल्ल्यांच्या पायथ्याशी राहून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुखी संसारात त्यांचे सुख सामावलेले होते. त्यामुळेच अखेरीस 12 जून 1665 रोजी राजाने शरणागती पत्करली. अहंकार, प्रतिष्ठा ही गौण ठरली, तर रयतेची सुरक्षितता ही श्रेष्ठ ठरली. राजांच्या शरणागतीचा एवढाच तर्कशुद्ध अर्थ लागू शकतो. 31 मार्च ते 12 जून हा 73 दिवसांचा काळ मिर्झा राजेला गड जिंकण्यासाठी लागला. यावरून अगदी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा राजांचे सैन्य चिवटपणे झुंज देत होते हे कळते. रणभूमीतील परिस्थिती पाहता शरणागतीची आवश्यकता नव्हती. 12 जून ही तारीखही महत्वाची आहे. हे अगोठीचे दिवस, मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पुढे शेतीच्या पेरणीचे दिवस येतात. धुमश्चक्री थांबली नाही आणि शेतकऱ्यांची सबंध शेती तशीच पडून राहिली तर थोरल्या दुष्काळाप्रमाणे सन 1628 ते 30 या दरम्यान पडलेल्या रयतेची अन्नान्न दशा होईल ही भीती आवासून उभी राहिली असणार. नंतरच्या पुरंदरच्या तहानंतर या परिसरात शेतकरी आपल्या कामास लागले व शांतता निर्माण झाली. म्हणजे राजाचा हेतू साध्य झाला. त्याला शेती आणि शेतकरी यांच्याबद्दल वाटणाऱ्या आस्थेचे हे अत्यंत जिवंत बोलके उदाहरण आहे. ही स्थिती होती. पुरंदरचा तह का केला याचं कारण हे होतं. आता प्रश्न पडेल, मी तुम्हाला हा इतिहास का सांगतोय याचा. छत्रपती शिवरायांनी प्रसंगी आपले 23 किल्ले मुघलांना बहाल केले, पण शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. शेतीतली कामं आणि सणावारांना धक्का लागू नये यासाठी शिवराय नेहमीच जपत आलेले होते. आता पुढे ऑगस्टचा महिना संपत आला आहे. पेरण्या बहुतेक ठिकाणी झालेल्या आहेत. पिकांची काळजी घ्यायची आहे. रानात पिकं उभी आहेत. पाऊस पडला नाही पडला तर काय करायचं ही स्थिती आहे. एवढंच नाही तर त्यासोबत गणेशाचं आगमन होतं आहे. गणेशोत्सव आहे. घराघरात पार्थिव गणेशाची स्थापना होते. त्यासोबतच गौरीचं आगमन होतं, लक्ष्म्यांचं आगमन होतं. कोकणात गौरी, मराठवाड्यात महालक्ष्मीचा सण आपल्याकडे असतो. लक्ष्म्या आल्या म्हणतात. लक्ष्म्या आल्या, लक्ष्मीची पूजा झाली, लक्ष्म्या जेवल्या आणि लक्ष्म्यांचं विसर्जन, हे अशी पद्धत मराठवाड्यामध्ये आहे. शेतकऱ्यांच्या घरातली, मी नुसत्या हिंदूंच्या घरातली म्हणत नाही, शेतकऱ्यांच्या घरातली ही महत्वाची सण आहेत. अशा वेळी त्यांचा विचार करायचा की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता पुन्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, एकीकडं मी शिवरायांचा इतिहास सांगतोय, एकीकडं सणावळ्या सांगतोय. हे का असेल? याचं कारण आहे, मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे हे 27 तारखेला मुंबईकडे कूच करणार आहेत आणि तो दिवस नेमका तो आहे ज्या दिवशी गणरायाचं आगमन होत आहे. ते
आपला 27वा मुक्काम हे शिवनेरी गडावर ठेवणार आहेत. शिवनेरी गडावर जेव्हा ते चढतील, शिवनेरी गड त्या गडावर जातील, तेव्हा त्या गडाच्या प्रारंभाला प्रवेशद्वाराजवळ भाजीच्या देठालाही हात लागणार नाही याची काळजी घेतली जावी, असा एक वनविभागाचा शिवरायांच्या आज्ञापत्राचा बोर्ड आहे. तो नक्की बघावा. आणि आपल्यासोबत आलेल्या मराठा शेतकरी पुत्रांना शेतातली कामं सोडून यावं लागतंय, घरातले सणवार सोडून यावे लागतायत, याचा विचार नक्की मनोज जरांगे यांनी करावा अशी माझी त्यांना विनंती आहे. पुन्हा तू कसला धर्म सांगणार रे, तू कशाला आम्हाला सांगणार रे, तू कोण रे, मग आमच्याही नावानं उद्धार होईल, त्यांच्याकडूनही होईल, त्यांच्या समर्थकांच्याकडूनही होईल. हा उद्धार करण्यासाठी मी म्हणत नाही आहे, विरोध करण्यासाठी म्हणत नाही आहे. तुमची मागणी लोकशाही पद्धतीनं जगाच्या समोर मांडावी याविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही. पण जिथे शिवरायांचं हित, शिवरायांनी शेतकऱ्यांचं हित बघितलं, तिथे तुम्ही आम्ही कोण? शिवरायांच्या पुढे आपली प्राज्ञा ती काय आणि आपण आहोत तरी कोण, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो. तसं आमचं जरांगे साहेबांनाही सांगणं आहे की शिवरायांनी जे निर्णय 23 किल्ले मोठ्या मेहनतीनं मोठ्या शक्तीने मिळवलेले होते, ते 23 किल्ले बहाल करताना शेतकऱ्यांचं हित बघितलेलं होतं, स्वतःचं हित नाही. काय करता येईल या संबंधी त्यांनी विचार केला नव्हता, आपल्याला कसं लढवता येईल नाही. आपल्या मावळ्यांना लढण्यापेक्षा पेरणं अधिक महत्त्वाचं होतं, शेतातलं पीक अधिक महत्त्वाचं होतं, म्हणून शिवरायांनी हा निर्णय घेतला होता. मनोज जरांगे नेमके गणेशोत्सवात आणि गौरी गणपतीच्या सणामध्ये थेट लोकांना मुंबईत घेऊन चाललेत. तुम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की मुंबईत सुद्धा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असतो. तिथले रस्ते बंद केलेले असतात, तिथल्या ट्रॅफिकमध्ये वाढ झालेली असते, ट्रॅफिक जाम झालेला असतो. अशा वाईट स्थितीमध्ये मुंबईत जाऊन पुन्हा मुंबईच्या समस्या वाढविणे आणि मुंबईतल्या लोकांचं जगणं अवघड करणे कितपर्यंत योग्य आहे याचा विचार जरांगेंनी करायचा आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या समोर जरांगे नेहमी आंदोलन करत असतात. त्याच छत्रपती शिवरायांचा विचार मनोज जरांगे यांनी करावा आणि या आंदोलनाला मुंबईत करण्यापेक्षा करायचं आहे तर करावं, पण या शेतकरी आपल्या कामातून मुक्त झाल्यावर करता येईल का याचा विचार करावा. सरकारलाही तसा अल्टिमेटम द्यावा की तुम्ही आमच्या मागण्यावर विचार करा. गणेशोत्सव, तिथली गर्दी, मुंबईची स्थिती आणि शेतकऱ्यांचं हित बघता निर्णय घ्यावा. माझी शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती आहे, आंदोलनामध्ये भावना आहेत हे मान्य आहे, पण याच काळामध्ये आपल्या शेतीतली कामं ती तशीच राहणार आहेत, सणवार घरातला तसाच राहणार आहे. आपण बेफामपणे महालक्ष्मी घरच्या लक्ष्मीचे पूजन करायचं सोडून अगदी मुक्तपणानं जाणार आहोत. लक्ष्मीचं पूजन झालं पाहिजे, या सगळ्याची काळजी सगळ्यांनी घेणं आवश्यक आहे. जरांगे ही नक्की काळजी घेतील आणि जरांगेंच्या सोबत जाणाऱ्यांच्या मनामध्ये देखील हा विचार नक्की असेल अशी अपेक्षा करूयात. नमस्कार.